नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू लक्ष्मीपुत्र ब्लॉग्स मोटिवेशनल व्हिडिओज. मित्रांनो, व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहे आणि लाईक शेअर केलं नाही तरी चालेल, पण व्हिडिओ नक्की पहा. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवत आहे आमच्या घरातील गणपती. हे बघा, हे गणेश देव आहे आणि सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो. हे पहा, आमच्याकडे हे ज्वारी आहेत. कम से कम 30-40 पोते ज्वारी आहेत. हे बघू शकता तुम्ही इथं. आणि त्यासोबतच तिकडं पलीकडं आहे गहू पण आहे. एक 4-5 पोते गहू आहे. तर सांगण्याचा उद्देश एवढाच की प्रत्येक वर्षी की आमच्या घरी 200 ते 300 पोत्यांची आम्ही उत्पन्न काढतो शेतात. सूर्यफूल आलं, गहू आलं, ज्वारी आलं, हरभरा आलं आणि उडीद आलं, मूग आलं. तर हे सगळं पॉसिबल कसं आहे? आधुनिक आपल्याकडे काही नाही. आधुनिक सुविधा काही नाही. लाईक ट्रॅक्टर म्हणा किंवा ट्रॅक्टर नांगर म्हणा, काही पण असू द्या. पण आम्ही आधुनिक सुविधा काही वापरत नाही. असं भरपूर वेळ झालं. हे आपलं नित्य आहे की प्रत्येक वर्षी 200-300 पोत्याचं आपलं हे जे उत्पन्न येतं. पण प्रत्येक वर्षी 200-300 जे उत्पन्न येतं ते कोणाच्या कृपेने येतंय? मी तुम्हाला ते दाखवणार आहे की आम्हाला एवढं सपोर्ट करणारे कोण आहेत? आधुनिक सुविधा नाही, आधुनिक सोयी-सुविधा नाही, आम्ही कुठलेही ट्रॅक्टर आमच्याकडे नाही. तरीसुद्धा वर्षातून प्रत्येक वर्षी 200-300 पोते आम्ही शेतातून कसे काढत असेल? आमच्या गावात भूमी ताई म्हणतात, भूमी लक्ष्मी म्हणतात. तर त्या मातेने आम्हाला एवढं आशीर्वाद कशी काय देते? तर त्याच्या पाठीमागे अतिशय मोठा कहाणी आहे. ते मोठा कहाणी म्हणजे सगळ्यात अगोदर आमच्या वडिलांची एक प्रकारे भूमिताईबद्दल जे प्रेम आहे ते अतिशय आहे, भरपूर आहे. त्यांनी भूमिताईला अतिशय मानतात आणि अतिशय प्रेम करतात. पण त्या अगोदर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की हे सगळं करताना आम्ही रासायनिक खत अतिशय कमी वापर करतो. पण जास्तीत जास्त खत आम्ही जे सेंद्रिय खत वापर करतो, जे आमच्या शेतातच अथवा आमच्या बाजूलाच आहे, आमच्या घराच्या बाजूलाच ते सेंद्रिय खत आम्ही तयार करतो. म्हणजे जे गाई गुरांचे असतात ते सगळं आम्ही तिथं टाकतो. चला पाहूया, आम्हाला मदत करणारे, आम्हाला एवढे पुढे आणणारे आमचेच दैवत जे आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता चला मी तुम्हाला दाखवतो. जे सगळं तुम्ही बोललो होता, आमचे काही आधुनिक सुविधा नसताना आपले एवढे उत्पन्न कसं येतं ते तुम्हाला मी सांगणार आहे. आणि हे बघा आपलं हे आपलं व्हेइकल आहे. हे आपलं 4 व्हीलर म्हणा अथवा 2 व्हीलर म्हणा, हे त्यांच्यापेक्षा आपल्यासाठी लई महत्त्वाचे आहे. आणि हे आपलं गाडी म्हणतो त्याला, 4 चाकी गाडी हे तुम्ही म्हणू शकता याला. आणि हे बैलगाडी आहे मित्रांनो. तर हे बैलगाडी आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे मित्रांनो. तर हे आपलं वाहन आहे. हे प्रत्येक गोष्टी आपल्या घरातील शेताला आणि शेतातील घराला आणण्यासाठी ह्याचाच आपण सहाय्य घेतो, मदत घेतो. अजूनही आपण या पारंपरिक पद्धतीने जे शेती आहे ते आपण करतो. आणि प्रत्येक वर्षी जे 200-300 ते पोते आम्ही कमवतो, ते फक्त ह्यांच्या सहाय्याने. ते म्हणजे आमचे बैल. मी तुम्हाला आमचे बैल दाखवतो आणि आमचे गोठा पण दाखवतो. हे माझं घर आहे मित्रांनो, हे बघू शकता. हे माझं घर आहे. आणि मग मी तुम्हाला हे पण धान्य वगैरे पण दाखवलं. तर मित्रांनो, हे बघू शकता, हे आमचे दैवत आहे आणि ह्यांच्यामुळेच आम्ही वर्षानुवर्षे आणखी दरवर्षी 200-300 पोते ज्वारी, तुरी, गहू, सूर्यफूल जे काय असेल ते आम्ही उत्पन्न काढतो. आणि हे सध्या आरामश्री ते खात आहे. आणि त्यांच्या सावलीसाठी वरती नारळाचे फांद्या टाकलेल्या आहेत. आणि हे बघा, झाडे वगैरे बाजूबाजूला लावलेला आहोत आम्ही. आणि त्यांच्यासाठी आम्ही शक्यतो तेवढे काळजी घेतो. आणि त्यांच्यासाठी हे पावसाळ्यात पत्रा शेड मारलेला आहे. पावसाळ्यात त्याने पाऊस लागू नये म्हणून हे त्यांच्यासाठी पत्रा शेड आहे. अशा प्रकारे आम्ही त्यांची काळजी घेतो. हे मेल आहे आणि हे आपलं फिमेल आहे आणि हे त्यांची हे आई आहे. तर अशा पद्धतीने ही आपलं गोठा आहे, तुम्ही बघू शकता. नारळाचे फांद्या टाकलेल्या आहेत. नारळाचे फांद्या टाकलेल्या आहेत उन्हाळ्यात. जर पाऊस आला तर पावसाळ्यात त्यांना या घरात आम्ही ठेवतो. त्यांना स्पेशली बैलासाठी आम्ही हे घर बांधलेलं आहे. घर म्हणजे हे पत्रा शेड मारलेलं आहे. उन्हाळ्यात अथवा पावसाळ्यात जास्तीत जास्त जेव्हा पाऊस येतं तेव्हा त्यांना मध्येच ठेवतो. आणि त्यांचे जे खाणं पिणं असतं, चारा गिरा, ते त्यामध्येच ठेवतो. चला मी ते पण पत्रा शेड पण दाखवतो. आमच्या बैलाला आम्ही कुठे ठेवतो. चला मी पत्रा शेड दाखवणार आहे आता. हे बघा आपले इथं काय जास्त चोरीगिरी होत नाही, काय चोरीगिरी नसतं. आणि त्यामध्ये काय चोरी करणारे लोक काय करणार, तर अशा पद्धतीने आपण यांचे चावे, हे दोर आहे, दोरा असं ह्याला आपण अडकवलेला आहे. फक्त दोर काढायचं असं. हे बघा, हे दोर असं काढायचं, काढलं ओपन होते. ओपन झालं की चला आता मधी दाखवतो. हे बघा, हे आहे ज्वारीचं कणीस, ज्वारीचं हे चारा. आणि त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही हे तुरीचं, याला हॉट म्हणतात. तर हे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने हे बैलांचा
पावसाळ्यातील गोठ आहे. मग पाऊस येण्या अगोदर हे सगळं संपतं. संपल्यानंतर जे बैलांना जास्तीत जास्त पावसाळ्यात आम्ही जर जास्त पाऊस येतो तर नाही तर बांधतो. आणि हे कडतं आहे, हे बैलांना चारा कापण्यासाठी. तर सगळ्यात मित्रांनो बघा, आज वातावरण कशी सुकळ आहे, एकदम शांत आहे. हे बघा पाऊस येण्याची चिन्ह सगळीकडे गडगडाट होत आहे. हे बघा, तू बघू शकतो तुम्ही, सगळीकडे गडगडाट होते. पोरं माझ्या चॅनलला बघण्यासाठी तिथं उभं आहेत. हे बघू शकतो मी, अतिशय खुश आहे, एन्जॉय करत आहेत. आणि आता पाऊस येण्याचे चिन्ह आहे. काय सकाळी अतिशय ऊन, भरपूर ऊन, आणि संध्याकाळी हे बघा आता 2-3 दिवस झाले संध्याकाळी गडगडाट ऐकू शकता तुम्ही, गडगडाट असे आवाज येत आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी तुम्हाला आज आमच्या एक छोटासा इंट्रोडक्शन दिलेला आहे. अजून भरपूर काही आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला मी रिमेनिंग माहिती मी तुम्हाला नक्कीच देईल. धन्यवाद मित्रांनो.